नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि ती व्हिडिओ आपण एका गोष्टीवर बोलणार आहे मित्रांनो, जे की आहे एक वर्ड आहे मित्रांनो, जिद्द. तर मित्रांनो, जिद्द असा वर्ड आहे की जो आपल्या लाईफमध्ये खूप वर्क करतो आणि खूप आपल्या लाईफमध्ये पोटेन्शियल आणतो आणि आपल्याला सक्सेसफुलपर्यंतचा मार्ग दाखवतो. मित्रांनो, जिद्द राहिली तर तुम्ही काही करू शकता. तुम्ही कोणताही गोल अचीव्ह करू शकता. जर तुम्हाला IAS, IPS बनायचं असेल, तर तुम्ही IAS, IPS बनू शकता. जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्ही श्रीमंत बनू शकता. जर तुम्हाला चांगलं बिझनेसमॅन बनायचं असेल तर बिझनेसमॅनही बनू शकता. तर मित्रांनो, जिद्द एक असा वर्ड आहे की जो आपल्याला आपली लाईफ चेंज करून टाकतो. मित्रांनो, आपल्यात जिद्द राहिली तर आपण काही अचीव्ह करू शकतो. तुम्ही IAS, IPS तुम्ही सरकारी नोकरी 100% तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि मित्रांनो, असं नसतं की तुम्हाला जिद्द राहिली आणि तुम्ही मग अचीव्ह केलंच, असं नसतं. तुम्ही जिद्द म्हणजे कशी राहते मित्रांनो, जर तुम्ही जिद्द राहिली तुम्हाला IPS बनायची तर तुम्ही त्याच्यामागे एज्युकेशन घेता, 12-12 घंटे अभ्यास करता, त्याला फुल स्टडी करता, त्याच्यात तुम्ही पूर्ण तुमचं मन घालता, तुम्ही त्याचं पूर्ण वेळ देता. तेव्हा कुठून मित्र तुम्ही IAS, IPS बनता. जर तुमची जिद्द असेल तर तुम्ही दिवस-रात्र IAS, IPSचा अभ्यास करता. तुमच्यात जिद्दच नसली तर तुम्ही झोपून राहणार, तुम्ही अभ्यास करणार नाही. असं नाही चालत मित्रांनो. तर मित्रांनो, जिद्दवर आपण एक एक्झाम्पल घेऊया. तसंच मित्रांनो, आपल्या इथले मोठे सगळ्यात व्यापारी अंबानी मित्रांनो, धीरूभाई अंबानी त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, ते पेट्रोल पंपावर काम करत होते. पण त्यांच्याकडे एक गाडी आली मित्रांनो, रॉल्स रॉयल्स. आणि त्यांनी त्या गाडीमध्ये जास्त पेट्रोल टाकून दिलं. तर त्यांना नंतर समजलं, की त्याचा तुम्हाला पेट्रोल पंपवाला मालिक त्यांना बोलला, की "तू पेट्रोल जास्त टाकलं." तर मित्रांनो, त्यांनी लगेच सांगितलं, की "एक ना एक दिवस मी ही गाडीमध्ये येणार आणि तुमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणार." तर मित्रांनो, त्यांच्यात एक जिद्द होती आणि त्यांनी ती जिद्द हासिल केली आणि आज ते मित्रांनो आपल्या एशिया कंट्रीमधले टॉप रिचेस्टमध्ये त्यांचा नंबर येतो मित्रांनो. तर असे काही एक्झाम्पल्स आहे मित्रांनो, जे जिद्दमुळे होतात. तर दुसरं आपलं एक्झाम्पल आहे महेंद्रसिंग धोनी. तर त्यांच्यात बी जिद्द होती, त्यांच्यात एक पोटेन्शियल होतं. त्यांनी मित्रांनो क्रिकेट करिअरमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्यात जिद्द होती. दिवस-रात्र ते बॅटिंग करायचे मित्रांनो आणि आज ते सक्सेसफुल क्रिकेटर आहे मित्रांनो आणि त्यांनी आपल्याला इंडियासाठी वर्ल्ड कपसुद्धा जिंकवून दिला. तर मित्रांनो, असे काही फॅक्टर्स आहे, असे काही आपले मोठे गोल अचिव्हर्स आहे आपल्या इंडियामध्येच. तर मित्रांनो, याच्यानेच आपल्याला मोटिव्हेशन भेटतं आणि याच्यानेच आपल्याला समजतं, की जिद्द हा फॅक्टर आपल्या मनामध्ये किती पोटेन्शियल आणतो आणि किती आपल्याला वर नेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर तुम्ही हे सगळे असे फॅक्टर लक्षात ठेवून तुम्ही एक जिद्द तुम्ही तुमच्या मनात ठेवू शकता आणि तुम्ही पण असं काही गोल अचीव्ह करू शकता मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही तुम्ही तुम्हाला जर IPS बनायचं असेल तर तुम्ही IPS, IAS काही बनू शकता मित्रांनो. लक्षात ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.